नमस्कार मित्र. आपण विभूतीपादामधले सूत्र बघतोय. आज आपल्याला 7वं सूत्र बघायचं आहे. त्रयम अंतरंगम पूर्वेभ्यः. त्रयम म्हणजेच 33. पतंजलीने जे अष्टांग योग सांगितलेले त्याच्यामधले शेवटचे 3 जे आहेत म्हणजेच धारणा, ध्यान आणि समाधी यांना ते अंतरंग म्हणतात. अंतरंग म्हणजे आतली अंग असं ते म्हणतात. पूर्वेभ्यः. पूर्वेभ्यः म्हणजे ह्यापूर्वी जी आपण अंग बघितली, यम, नियम, प्राणायाम, आसन आणि प्रत्याहार यांच्या तुलनेने या तिन्ही अंगांना ते अंतरंग योग असं म्हणतात. अष्टांग योगाचे 2 भागामध्ये आपण विभागणी बघू शकतो. एक म्हणजे बहिरंग योग आणि दुसरा म्हणजे अंतरंग योग. बहिरंग योगामध्ये एकूण 5 प्रकार आपल्याला बघायला भेटतात. यम, नियम, प्राणायाम, आसन आणि प्रत्याहार. हे सर्व जर आपण बघितले तर ते आपल्या बाह्य अंगावरती म्हणजेच आपलं शरीर असेल, प्राण असेल, श्वास असेल, समाज असेल या सर्वांवरती काही ना काहीतरी परिणाम करत असतात. मात्र जेव्हा आपण अंतरंग योगाकडे जातो म्हणजे ध्यानाकडे जातो, समाधीकडे जातो, धारणेकडे जातो, या तिन्ही गोष्टी कुठे ना कुठेतरी आपल्या सूक्ष्म मनावरती परिणाम करत असतात. याचा बाह्य जगाशी काहीही एक संबंध. आपल्या चित्ताला जी मानसिक शांती प्राप्त होती ती केवळ आणि केवळ ह्या अंतरंग योगामुळे प्राप्त होते. एक छान उदाहरण बघूया. आपण घर बांधतो तेव्हा आपण घराला भिंती बांधतो. आपण त्या घरातल्या गोष्टींना सुरक्षितता मिळावी यासाठी सुरक्षा भिंत देखील बांधतो. कधी तर आपण वॉचमॅनची देखील नियुक्ती करतो. भिंत, सुरक्षा भिंत किंवा वॉचमॅन ह्या आपल्या घरातल्या आतल्या गोष्टींना प्रोटेक्शन देण्याचं काम करतात, सुरक्षा देण्याचं काम करतात. म्हणजेच ह्या गोष्टींकडे आपण बहिरंग म्हणून बघत असतो. तसंच जर आपण आतमध्ये आलो तर आपली तिजोरी असेल किंवा आपण जिथे सोनं नाणं ठेवतो त्या गोष्टी आपण सेफ ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्या आपण कुलूप बंद ठेवण्याचा प्रयत्न करतो. याच ठिकाणी ही तिजोरी किंवा हे कुलूप हे अंतरंग म्हणजेच आतल्या गोष्टी सुरक्षित ठेवण्याचं काम करतात. आपलं जे मन आहे ते देखील या तिजोरी किंवा कुलपासारखे आहे. अजून एक उदाहरण बघूया. आपण जेव्हा नारळाकडे बघतो तेव्हा नारळाच्या वरती काथ्या असतो. तो काथ्या सोलल्यावरती नारळाचं कठीण आवरण असं आपल्याला दिसून येतं. मात्र त्या नारळाला जेव्हा आपण फोडतो तेव्हा आतमध्ये मऊसूत खोबरं आणि पाणी भेटतं. नारळाचं वरचं कवर म्हणजेच त्याचा बाह्य भाग, त्याचा बहिरंग भाग आपल्याला कडक वाटतो. आपलं जे पोलादी शरीर आहे ते नेहमी कडकच असलं पाहिजे. मात्र आपलं जे अंतर्मन आहे त्या अंतर्मनापर्यंत आपल्याला जायचं असेल म्हणजेच खोबरं जे मऊ असतं किंवा नारळाचं पाणी यांच्यापर्यंत पोचायचं असेल तर आपण धारणा, ध्यान आणि समाधी या तिन्ही गोष्टींकडे लक्ष देतो. आज आपण विभूतीपादामधलं 7वं सूत्र बघितलंय. विभूतीपादाचं रहस्य आणखीनही उलगडायचंय. मात्र हे रहस्य तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा. आवडलंच असेल लाईक करा, शेअर करा, तुमच्या मौल्यवान कमेंट्स द्या. लवकरच भेटूया एका नवीन सूत्रासह. तोपर्यंत